रात्रीचे 12 वाजले होते, तरी देखील स्वातीला झोप येत नव्हती. गादीवर इकडून तिकडे कूस बदलणे चालू होते. डोक्यात विचारांचे काहूर माजले होते. 15 वर्षांपूर्वीचा काळ आठवला. त्यावेळेसचे तिचे जीवन किती दुःखदायक होते. नुसत्या विचारानेच तिच्या डोळ्यातून अश्रूंचे लोट वाहू लागले. 15 वर्षांपूर्वी तिचे अर्णवसोबत लग्न झाले होते. सुखी संसाराची स्वप्न घेऊन तिने सासरी प्रवेश केला. घरातील वातावरण एकदम चांगले होते. सासू-सासरे, एक नणंद असे तिचे कुटुंब. नणंद तर तिची मैत्रीणच झाली होती. नेहमी वहिनी वहिनी म्हणून मागे मागे फिरायची. तिच्यापेक्षा 2च वर्षांनी लहान होती. सासूबाई पण तिला स्वयंपाकात, घरकामात मदत करायच्या. जे तिला येत नाही, जमत नाही ते अगदी प्रेमाने आईसारखं शिकवायच्या. "अगं स्वाती, अर्णवला हे आवडते. तू आज ही भाजी कर." कधी गोड पदार्थ करायला सांगत असत. एकदम खेळीमेळीचे वातावरण होते. तिचा दिवस कसा जायचा हे पण तिला समजायचे नाही. अर्णव ऑफिसमधून आल्यानंतर त्याला हातपाय पुसण्यासाठी टॉवेल देणे, त्याच्यासाठी छान आल्याचा चहा करून द्यायला तिला आवडायचे. त्याच्यासाठी बूट पॉलिशपासून त्याच्या कपड्यांना इस्त्री करणे, ही सर्व कामं ती आवडीने मनापासून करीत असे. पण लग्नानंतर काही दिवसांनी स्वातीच्या लक्षात आलं की अर्णव जेवढ्यापुरतं तेवढंच बोलायचा. जास्त बोलायचा नाही की कधी बाहेर फिरायला घेऊन जायचा नाही. पण नवीन असल्यामुळे स्वातीने एवढं सिरियसली घेतले नाही. तिला वाटले हळूहळू अर्णवमध्ये बदल होईल. आपल्या प्रेमाच्या ताकदीने आपण त्याला आपलेसे करू. एके दिवशी एक दूरचे नातेवाईक लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी पत्रिका घेऊन आले व अर्णव आणि स्वातीला जोडीने लग्नासाठी येण्यास आग्रह करू लागले. तेव्हा अर्णव फार काही बोलला नाही. "हो, आम्ही दोघे नक्की येऊ," असे सांगितले. हे ऐकून स्वातीला खूप आनंद झाला. लग्नानंतर दोघांना पहिल्यांदाच बाहेर जायला मिळणार. 8 दिवसांनी लग्न होते. तिची आजपासूनच तयारी सुरू झाली. सासू-सासरे दोघांनी सांगितले, "तुम्ही दोघे मिळून जा." नंदेनं वहिनीला विचारले, "काही लागत असेल तर मला सांगा, मी मार्केटमधून आणून देईन." 8 दिवस भुर्रकन निघून गेले. अर्णव गप्पच होता, काही बोलत नव्हता. अर्णव ऑफिसला जायला निघाला तसे आईने सांगितले, "आज लवकर ये, लग्नाला जायचं आहे. संध्याकाळी 7चा मुहूर्त आहे." स्वाती खूप उत्सुक होती. स्वातीने तोपर्यंत छान आवरून घेतले. काठापदराची निळ्या रंगाची साडी नेसली, केसांचा अंबाडा बांधला. तिच्या नंदेनं तन्वीनं कॉलेजमधून येता येता मोगऱ्याचा गजरा आणला होता. तो छान अंबाड्यावर माळला. हलका फुलका मेकअप केला. सासूने दागिने दिले. ते घालून स्वाती आता अर्णवची वाट पाहत उभी राहिली. अर्णव फक्त 15 मिनिटे अगोदर आला. चहा घेऊन आणि कपडे बदलून ते दोघे लग्नासाठी निघाले. अर्णव रस्त्याने काहीच बोलला नाही. लग्न मंडपात गेल्याबरोबर एका ओळखीच्या नातेवाईकांकडे स्वातीला सुपूर्त केले आणि सांगितले, "लग्न झाल्याबरोबर काकूबरोबर जेवण कर, आपण लगेच निघू." असे सांगून तो मित्रांसोबत जाऊन बसला. स्वातीला थोडे विचित्र वाटले, पण तिने मनावर घेतले नाही. त्या काकू तिला प्रश्न विचारत होत्या, "तुझे शिक्षण किती? तू काय करतेस?" स्वाती थोडी अपसेट होती. तिची नजर अर्णवला शोधत होती. त्याला शोधत शोधत तिने सांगितले, "मी फक्त 12वी पास आहे. मी एका खेड्यातली आहे. शिक्षणाची सोय नव्हती आणि आई-वडील बाहेरगावी शिकण्यासाठी परवानगी देत नव्हते. म्हणून कशीतरी 12वी पर्यंत शिकले." काकूने तिला खूप प्रश्न विचारले, पण तिला इंटरेस्ट नव्हता. तरी देखील ती बोलत होती, पण लक्ष अजिबात नव्हते. एकदाचे लग्न लागले, जेवणही झाले, तरी अर्णवचा पत्ता नव्हता. तिला आता खूप अस्वस्थ वाटू लागले. ती गप्प होती. तेवढ्यात काकूंनी एक शेवटचा प्रश्न विचारला, "अर्णव तुला जीव लावतो का गं?" ती थोडी गोंधळली. काय उत्तर द्यावे याचा विचार करू लागली. कारण सध्या तिच्या मनात तोच प्रश्न गोंधळ घालत होता. अर्णव असा का वागत असेल? एवढा वेळ झाला, माझी एकदाही विचारपूस करायला आला नाही, वगैरे वगैरे. ती अचानक भानावर आली आणि काकूला म्हणाली, "अर्णव माझ्यावर खूप प्रेम करतो." परंतु तिच्या डोळ्यात मात्र निर्विकार भाव होते. थोड्या वेळाने अर्णव आला. काहीही चौकशी न करता, "चल, आपल्याला खूप उशीर झाला आहे," असे बोलून चालायला लागला. स्वाती त्याच्या मागोमाग निघाली. जाताना पण रस्त्याने तो काहीच बोलला नाही.
घरी पोहोचल्याबरोबर तन्वी म्हणाली, वहिनी तुम्ही आज खूप सुंदर आहात. तेवढ्यात सासूबाई आल्या आणि स्वातीला म्हणाल्या, लग्नानंतर पहिल्यांदा एवढी छान नटलीस. खरोखर आज तुझी दृष्ट काढावी लागणार. तेवढ्यात स्वाती हसली आणि चेंज करण्यासाठी बेडरूममध्ये निघून गेली. स्वाती स्वभावाने अबोल आणि भिडस्त असल्यामुळे तिने आजपर्यंत अर्णवला काहीच विचारले नाही. डोक्यात मात्र खूप प्रश्न थैमान घालत होते. मनात वादळ पेटलेले होते, पण ती बाहेरून गप्प होती. अर्णव एव्हाना झोपी पण गेला होता. स्वाती मात्र खिडकीतून एकटक बाहेर पाहत जागीच होती. अर्णवला विचारण्यासाठी मनात बऱ्याच प्रश्नांची मालिका तयार करीत होती. भराभरा दिवस निघून गेले. लग्नाला 1 वर्ष पूर्ण झालं. 2 दिवसांनी लग्नाचा वाढदिवस होता. घरात सर्वजण वाढदिवसाची तयारी करीत होते. तन्वी तर खूप एक्सायटेड होती. तिने तर मैत्रिणींची लिस्ट तयार करूनच ठेवली होती. सासू सासरे तन्वी यांनी प्लॅन केला, घरीच लग्नाचा वाढदिवस साजरा करू. मित्रमंडळी नातेवाईक सर्वांना बोलावू. दारात मंडप टाकू. आचार्याला जेवणाची ऑर्डर देऊ. सगळ्या गोष्टींचं नियोजन झालं. संध्याकाळी अर्णव आल्यावर चहापाणी झाले आणि सर्वांनी विषय काढला. अर्णवला मित्रांची नातेवाईकांची लिस्ट करायला सांगितली. अर्णव काहीच बोलत नव्हता. काहीतरी विचार करण्यात गुंग होता. मग अचानक म्हणाला, आम्ही दोघे फिरायला जाऊ आणि तिकडेच वाढदिवस साजरा करू. सर्वजण गप्प झाले. शेवटी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यांच्या मर्जीप्रमाणे साजरा करू देत म्हणून कोणी जास्तीची चर्चा केली नाही. दोघेच फिरायला जाणार हे फायनल झाले. वाढदिवसाचा दिवस उजाडला. अर्णवने सुट्टी घेतली होती. स्वातीला घेऊन तो जवळच कोल्हापूरला महालक्ष्मी दर्शनासाठी निघाला. दोघांनी महालक्ष्मीचे दर्शन घेतले. दुपारी 5 स्टार हॉटेलमध्ये जेवण केले. त्यानंतर शाहू पॅलेस पाहण्यासाठी गेले. दोघांमध्ये जेमतेम संवाद होता. कामापुरते बोलणे चालू होते. स्वातीला अजिबात करमत नव्हते. सर्व काही भावनाशून्य होते. तिला मनातल्या मनात गुदमरत होते. अर्णव बळजबरीने वाढदिवस साजरा करीत आहे असा भास होत होता. आता तिच्या भावनांना तिला मोकळे करायचे होते. आज तिला अर्णवकडून बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मागायची होती. तिने मनात पक्का निर्धार केला होता. 1 वर्षापासून होणारा मनाचा कोंडमारा तिला आता असह्य होत होता. अर्णव पण अबोल होता. त्याच्या पण मनात काहीतरी चालले होते. त्याचे पण अजिबात लक्ष नव्हते. आज काही झालं तरी अर्णवला विचारायचं असं ठरवून स्वाती म्हणाली, आपण हॉटेलच्या रूमवर माघारी जाऊयात. अर्णवला पण कंटाळा आला होता. दोघे पण लगेचच रूमवर परत आले. स्वातीने मात्र ठरवले होते की आज काहीही होऊ दे, मनातील सर्व प्रश्न विचारायचेच. असे ठरवून सर्व ताकद एकवटून तिने अर्णवशी बोलायला सुरुवात केली. मला काही विचारायचं आहे, मी बोलू का? अर्णव म्हणाला, मलाही तुला काहीतरी सांगायचं आहे. त्यासाठीच तर मी तुला बाहेर फिरायला घेऊन आलो. तू नंतर बोल, मला अगोदर तुला काहीतरी सांगायचं आहे. स्वाती गप्प बसली. पुढे अर्णव म्हणाला, राग येऊ देऊ नकोस. मी तुला आज सत्य सांगणार आहे. यावर तुला जे बोलायचे ते नंतर बोल. माझ्या आईवडिलांनी जबरदस्तीने माझं तुझ्यासोबत लग्न ठरवलं. तू सावळ्या रंगाची, कमी शिकलेली, राहणीमान साधारण, मला तू पसंत नसताना देखील आई-वडिलांच्या पसंतीमुळे मी लग्न केलं. आईला तू आवडायचीस, खूप संस्कारी, म्हणून आई नेहमीच तुझे गोडवे गायची. त्यांच्या शब्दासाठी त्यांना दुखावू नये म्हणून मी तुझ्याशी लग्न केले. पण माझ्या ऑफिसमधल्या एका मुलीवर प्रेम आहे. ती मला पहिल्यापासूनच आवडते. पण आई-वडिलांना ती आवडत नाही. तिचे राहणीमान आवडत नाही. म्हणून त्यांनी आमच्या लग्नाला नकार दिला. घरात बरेच दिवस कोणी कोणाला बोलत नव्हते. शेवटी मी तुझ्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. तू आज जशी आहेस तशीच तुला ठेवेन. परंतु या व्यतिरिक्त माझ्याकडून जास्तीच्या अपेक्षा करू नकोस. यावर तुला काय निर्णय घ्यायचा तो घे. तुझा निर्णय मला मान्य असेल. स्वातीच्या पायाखालची जमीन सरकली. तिच्या डोळ्यासमोरून अंधार आला. तिला काय होतंय ते कळत नव्हतं. तिच्या मनात आता कोणतेच प्रश्न नव्हते. न विचारता सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली होती.
तिला आता लगेचच आयुष्य संपवावं असं वाटत होतं. ती थोडा वेळ निशब्द झाली. अर्णवच्या हे लक्षात आले. त्याने तिला पाणी आणून दिले. तू थोडा वेळ विचार कर असे म्हणून बाहेर गॅलरीत जाऊन बसला. अचानक 4चा अलार्म वाजला आणि स्वाती तंद्रीतून बाहेर आली. तिला हे सर्व 15 वर्षांपूर्वी घडलेला प्रसंग जशा तसा आठवण्याचे कारण म्हणजे अचानक काल तिची आणि अर्णवची भेट झाली. तब्बल 15 वर्षांनंतर दोघे रस्त्यात भेटले होते. स्वातीने ओळखले हा अर्णवच आहे. त्याच्यात फारसा बदल झाला नव्हता. पण अर्णवला स्वातीला ओळखायला थोडा वेळ लागला. दोघे पण घाईत होते. अर्णवची मीटिंग होती आणि स्वातीची पण एका कंपनीच्या मालकासोबत अपॉइंटमेंट होती. अर्णवने दुसऱ्या दिवशी भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि नक्की भेटण्याचे प्रॉमिस घेतले. स्वातीची इच्छा नव्हती तरी देखील एक वेळ भेटायला काय हरकत आहे म्हणून तिने भेटण्यासाठी होकार दिला. स्वातीने 15 वर्षांपूर्वीच अर्णवला सोडून दिले होते. लग्नाचा वाढदिवस ही त्यांची शेवटची भेट होती. स्वातीने जिद्दीने कॉस्ट्यूम डिझायनरचा कोर्स पूर्ण केला होता. ती आता एका प्रसिद्ध डिझायनर होती. दुसऱ्या दिवशी दोघेजण एका नामांकित हॉटेलमध्ये भेटले. अर्णव तिच्याकडे एकटक पाहतच होता. तिच्यात आता खूप बदल झाला होता. केस कट केले होते आणि मोकळे सोडले होते. जीन्स पॅन्ट आणि टॉप घातला होता. रंग पण बऱ्यापैकी उजळला होता. हलकेसे मेकअप केले होते. खूप खूप सुंदर दिसत होती. तिचे मॉडर्न रूप अर्णवला आकर्षित करीत होते. 15 वर्षांपूर्वीची साधी भोळी स्वाती त्याचा विश्वासच बसत नव्हता. त्याला जसे हवे होते तसाच तिच्यात आता बदल झाला होता. तिचे रूप पूर्णतः बदलले होते. अर्णवने अचानक तिचा हात हातात घेतला आणि मी तुला परत स्वीकारायला तयार आहे. चल आपण घरी जाऊयात. आईबाबांना भेटूया. त्यांना खूप आनंद होईल असे तो म्हणाला. स्वातीने हळूच हातातून हात काढून घेतला आणि म्हणाली, पण मी आता तुला स्वीकारायला तयार नाही. मी तुला तुझ्या आग्रहास्तव शेवटचं भेटत आहे. मला तू सोडलंस तेव्हा तो तुझा निर्णय होता. आता हा माझा निर्णय आहे. तिच्या बोलण्यात आत्मविश्वास होता. पक्का निर्धार दिसून येत होता. तिच्या निर्णयात ठामपणा होता. आता तिने पूर्णपणे स्वतःलाच प्रॉमिस केले होते. स्वतःच्याच मर्जीप्रमाणे जीवन जगायचे. तिने योग्यच निर्णय घेतला होता. तेवढ्यात स्वातीला एक फोन आला. तिने तो उचलला. मॅडम, आपल्याला अमेरिकन कंपनीची ऑर्डर मिळाली आहे आणि त्यासाठी उद्याच अमेरिकेला जावे लागेल. एअरलाईनचे उद्याचे बुकिंग करू का? हो, म्हणून स्वातीने फोन ठेवला. अर्णवने फोनवरचे बोलणे ऐकले होते. टेबलवर कॉफीची ऑर्डर आली होती. दोघांनी कॉफी घेतली. मला उद्याची तयारी करायची आहे. माझे खूप पेंडिंग वर्क आहे. मला थोडी घाई आहे असे म्हणून स्वाती तेथून निघाली. अर्णव हतबल होऊन बराच वेळ तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होता. तिला मात्र तिच्या मैत्रिणीने सांगितलेले वाक्य आठवले. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है. हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी है. वक्त को मरहम बनाना सीख लो. हारना तो है एक दिन मौत से. फिलहाल जिंदगी जीना सीख लो. मित्रांनो, कशी वाटली कथा? स्वातीने घेतलेला निर्णय योग्यच होता का? तुम्हाला काय वाटतं? मला कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.